आमची ट्रेन ना पूर्ण 4 तास लेट होती आणि म्हणूनच आम्ही ट्रेन येण्याच्या 1 तासा अगोदर स्टेशनला पोहोचलो आणि रात्री 2 वाजता आमची ट्रेन आली. तोवर वृंदाचं नाटक तुम्ही बघूच शकतात. आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर तिचा आनंद काही वेगळाच होता. तिला ट्रेनचा प्रवास खूप जास्त आवडला होता. खूप मस्ती ती करत होती. आणि आता बाकी काही मी शूट केलेलं नाही आहे कारण स्पेसचा जरा प्रॉब्लेम झालेला. घरी आल्यावर फ्रेश झालो आणि सासूबाईंना पण लिमिटेड सुट्टी असल्यामुळे त्या लगेचच घरी जाण्यासाठी निघाल्या. पहिले तर मी तिला गुटी दिली कारण 4 ते 5 दिवसाचा गॅप झालेला होता आणि घरात एवढा पसारा झाला होता ना की तुम्हाला काय सांगू. पूर्ण दिवस मी सगळा पसारा आवरण्यात घालवलेला आहे. आणि त्यात अचानकच यांचा आता ट्रान्सफर झाला आणि पुढचे 4 ते 5 दिवस परत शिफ्टिंगची गडबड असेल. आणि मला वाईट असं वाटतंय फक्त 5 ते 6 दिवस मी या फ्लॅटमध्ये या सोसायटीमध्ये आहे. मला या फ्लॅटने खूप काही गोष्टी दिल्या. खूप पॉझिटिव्ह वाईब देणारं घर मला भेटलेलं होतं. पण आता शेवटी इथून जावं लागणार याचंच मला जास्त वाईट वाटतंय. सर्व पसारा आवरून घेतला, स्किन केअर करून घेतला आणि मग त्यानंतर रात्री मी जरा वेळसाठी वृंदाला खाली घेऊन गेले खेळवण्यासाठी कारण 3 ते 4 दिवसापासून आम्ही बाहेर गावी असल्यामुळे तिचं सगळं रुटीन हललेलं आहे. म्हणून ती घरात फार किरकिर करत होती. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी नाही तर माझी वृंदा तुम्हाला बाय करणार आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.